and welcome you all to Rachna's Navangel World. Me, I Sunny, and yes, it's a new day, new beginning, and day starts with all you lovely and beautiful people. So आज आहे 24 ड्यूटी रेडी झालो आहे रचना आहे किचनमध्ये. नॉर्मल रुटीन चालू झालं आहे. नाहीसा आता थोड्याच वेळात उठणार आहे आणि स्कूलला जाणार आहे. सो येस, दिवसभर आम्ही काय काय करणार आहोत हे तुम्ही बघणारच आहात. सो प्लीज स्टे ट्यून. मॉर्निंग ब्रेकफास्ट रेडी झाला आहे आणि टिफिन पण रेडी होतोय. सो सनी, जसं की तुम्ही पाहिलं सकाळीच गेला हॉस्पिटलला, नाहीसा गेली, त्यानंतर स्कूलला. मी नंतर व्हिडिओ एडिट केलं, शॉर्ट एडिट केलं आणि आता वाजले आहेत 10:15 आणि माझे आज आहे डेंटिस्टची अपॉइंटमेंट. सो दिस इज माय थर्ड सेटिंग मी चालली आहे. ते माझं जे रूट कॅनलचं चालू आहे आणि त्याच्यानंतर मी जाणार आहे म्हणजे दुसऱ्या डॉक्टर अपॉइंटमेंटसाठी. सो मी कधी नव्हतं विचार केला की मी बॅक टू बॅक अशी डॉक्टर्स अपॉइंटमेंटला जाईल. एकतर हे दाताचं ते तर चालूच आहे, बट त्याचबरोबर अजून एक गोष्ट घडली माझ्याबरोबर. काही दिवसांपूर्वी शॉर्ट्समध्ये मी दाखवलेलं की हा जो इकडचा जो ड्रॉवर आहे ना, तो मी एवढ्या जोरात पुल केला की तो लिटरली बाहेर आला आणि तिथे माझा पाय होता आणि पायाच्या अंगठ्यावर जाऊन जोरात तो पडला. कमी डिस्टन्सवरनं पडला, पण तो एवढं हेवी आहे की तो मला स्वतःला एकटीने उचलता नव्हता येत. बट स्टील आय ट्राईड. बट आता त्या अंगठ्याची हालत खूप खराब झाली. आय थॉट की त्या दिवशी एक फ्रॅक्चर नाही आहे, मला वाटलं की सूज आहे ती कमी होईल. सूज कमी होते जेव्हा मी बसते, पण जेव्हा मी उभी राहते ना तेव्हा ती सूज येते आणि तो अंगठा जो आहे तो एवढा हॉरिबल मला पेन करायला लागतो. सो आज आहे त्याचा 4th डे. सनी मला काल खूप ओरडला आहे की तू का नाही जाते. मला भीती वाटते ॲक्च्युली. आय डोंट नो ते कसं ट्रीट होणार आहे किंवा डॉक्टर त्याला काय करणार आहे. सो लग्नाच्या आधी ह्याच पायाचा जो अंगठा आहे ना, जिथे मला आता लागलं आहे, त्याचा ऑलमोस्ट माझा नख निघालेला. सो आय नो तो प्रोसिजर अँड आय नो की ते किती पेनफुल आहे. सो हे आता परत एकदा झालं म्हणून मी घाबरत होती, बट आता घरी बसून काही फायदा नाही आहे. आय हॅव टू गो. खूप काही उपाय केलेले आहेत घरगुती, त्याचं पण काही काम झालेलं नाही आहे. पण द मोमेंट मी उभी राहते ना की ते लगेच मला पेन जो बघू शकतात कसं झालं आहे. सो युजली आपल्याला जेव्हा मुक्का मार लागतो तेव्हा कसं ते रक्त जमतं तसं ते झालेलं आहे. पण आता ते काळं निळं झालं आहे. सो तुम्ही ते किती नोटीस केलं आहे, पण मी लिटरली लंगडते. इथे मला नाही प्रॉपरली चालता येते. मला एवढं ते पेन होतं आहे आणि किचनमध्ये 1 ते 2 तास असेच जातात. तर त्या टाईमला तो पूर्ण माझा हळूहळू पाय सुजायला लागतो. त्याच्यामुळे ते आता अनबेरेबल झालेलं आहे. सो आता मी सर्वात आधी पहिले डेंटिस्टकडे जाते आणि नाहीसासुद्धा स्कूलमध्ये गेली म्हणून मग इथे घरी कोणातरी असलं पाहिजे. सो आई आहेत आणि म्हणून मग मी आईला घेऊन जाणार आहे, कारण माझ्यात हिंमत नाही आहे. काय होणार आहे गॉड नोस. सो चलो लेट्स सी. तुम्हाला कळेलच. स्टे ट्यून्ड. अँड द वर्स्ट पार्ट इज की कोणतीच चप्पल मला घालता नाही येते. ही डायरेक्ट असल्यामुळे मी ही प्रिफर करते, कारण सँडल्स तर मला खूपच अनबेरेबल झालं आहे. सो ऑफकोर्स मी हॉस्पिटलमधलं तर काहीच शूट नाही करणार. मला पॉसिबल झालं तर 1-2 शॉट्स मी तुम्हाला दाखवेल, नंतर नाहीच. बट जे पण असेल त्याच्याबद्दल नक्की सांगाल. आय जस्ट होप की इथे काहीतरी सिरियस नाही सांगायला पाहिजे डॉक्टरने, कारण मी खूप माझ्या माइंडमध्ये विचार करून झालेला आहे की असं करणार आहे तसं करणार आहे, विच इज व्हेरी रॉंग. कारण त्याच्यामुळे माणूस जास्त घाबरतो. सो फायनली आय एम बॅक होम. कधी कधी आपण खूपच ओव्हर थिंक करतो. मी तर ओव्हर थिंक केलेलं, म्हणजे डॉक्टरकडे जाण्याच्या आधी की हे होईल ते होईल. आणि जे रूट कॅनल आहे ते माझं पूर्ण झालं आहे. आता माझी कॅप बसवण्यात येणार आहे, जे आहे नेक्स्ट वीकमध्ये. सो आता ते बऱ्यापैकी बरं वाटतं आहे मला. आणि पायाचं बोलाल तर मी असं बोलली खूप काय विचार करून गेलेली, पण शेवटी
आपण गेल्यानंतरच आपल्याला समजतं की एक्झॅक्टली काय आपल्याला झालं आहे. सो ॲक्च्युली हे सांगण्याच्या वाटेमध्ये फक्त एकच उद्देश आहे, लगेच कोणत्या कन्क्ल्युजनला पोचायला नाही पाहिजे. आपण खरंच खूप लगेच पॅनिक होतो, लगेच खूप ओव्हरथिंक करून जातो. म्हणून प्रत्येक गोष्टीला सोल्युशन असतो. आणि खूप मी बाकीच्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप पेशन्स असतो माझा, मी जास्त ओव्हरथिंक करत नाही. बट वेन इट कम्स टू डॉक्टर आणि बॉडीमधलं काय दुखत असेल ना, तर मग खूपच स्ट्रेस यायला लागतं, जे नाही आपण करायला पाहिजे. मी नेक्स्ट टाईम, आणि माझ्याकडे तर डॉक्टर हजबंड आहे, तरी तो बोलत होता की जास्त विचार करू नको. बट स्टील आपण ह्युमन्स आहोत, कितीही बोललं तरी ते आपण करतोच. एनिवेज, सो फ्रॅक्चर वगैरे नाही आहे, पण पुढच्या 7 डेजसाठी तो पेन असणार आहे माझ्याबरोबर. हळूहळू ते कमी होईल. म्हणजे त्याला 7 to 8 डेज रिकव्हरी टाईम त्यांनी सांगितलं आहे. सगळं असं टक वगैरे सगळं करून बघितलं त्यांनी, सगळ्या बोन्सला हात लावला. सो एव्हरीथिंग इज फाईन. आणि नेल मेन म्हणजे इंटॅक्ट आहे, अजिबात निघाला नाही आहे. बट पेन आहे ते राहणार आहे. आणि ते मी त्यांना तेच बोलले की मी उभी असते तेव्हा जास्त होतं. बोलतात ते ऑब्वियस आहे का, ब्लड सर्क्युलेशन नाही होते त्यात. सो ते तुला थोडं दिवस होणार, मेडिसिन्स दिलेले आहेत. सो येस. आणि आई खाली गेल्यात. नायसाला आय गेस अजून लेट झालं आहे. मी बरोबर 1:05ला आली आहे. नायसा युजली 1:15ला येते. सो बघते मी फोन करून. नायसासुद्धा पोचते. ह्या ह्या पायामुळे ना एक गोष्ट माझी स्टॉप झाली, ती म्हणजे एक्सरसाइज. कारण मी पायावर जास्त जोर देऊच नाही शकत. आजूबाजूच्या पायाचा काय नाही दुखत, पण जो नेल आहे ना, तो मेन एवढा पेन होत आहे ना की डेंजर. नायसाचे डॉल्स बघा, त्यांनी रात्री त्यांना हे डॉल्स तुम्ही पाहिले असतील एका ब्लॉगमध्ये, तर त्यांचे मस्त कपडे त्यांना रात्री ना नाईट ड्रेस घालायला दिले तिने. हे बघा तिच्या आधीच्या डॉलचे. आणि त्यांना झोपवले. आता ती आल्यावर त्यांना काय करणार आहे बघूया आपण. ती इनोसंट असतात ना मुलं. म्हणजे जसं मी तिला ट्रीट करते, जसं मी नायसाला रेडी वगैरे करते, तिचे रात्री कंपल्सरी नाईट ड्रेस घालते, ते सगळं ती डॉल बरोबर करते. आणि ती एन्जॉय करते ते सगळं प्रोसेस. लेट आली तू? हा, लेट का आली? झोपली होती गाडी. झोपलेली? एवढा वेळ गेला, 1 तास झाला. नायसा टिफिन खाल्ला बाबू? हा. नायसा मॅडम स्कूल मधनं आली आहे. नायसा, तू तुझ्या डॉल्सला आंघोळ नाही घातली? बिचारे झोपलेत ते अजून. आणि त्यांचे कपडे कुठे आहेत? आणि तुझी ब्लँकेट कशी घडी घालून ठेवते, तशी त्यांची पण ब्लँकेट घडी घालून ठेव ना. ते असे का फेकलेत तिकडे ब्लँकेट? बेबीजचे ब्लँकेट. विवाह काय बोलेले. त्या डॉल्सची 10 वेळा डोकं काढून काढून एवढं लूज केले की ते कधी पण पडतं. बाबा नाहीये बाबू, बाबा गेले काय माहिती. बघूया आपण काय दुसरे वाले बर्थडे, माझ्या बर्थडेला घालणार तिला. हे बर्थडेला घालणार. कोणाला? कोण फेवरेट आहे तुझी यात? मला दोन्ही आवडले. मग त्या दोघींना कसं घालणार तू एका ह्याच्यात? अगो बाई, तिची मुंडी हल्ली नाहीसा. ती बघ कोणाची कोणती बॉडी आहे कसं कळतं तुला? आणि एवढा मोठा ड्रेस कोणाच्या बर्थडेला? माझ्या बर्थडेला. तुझा बर्थडे कधी येतो? उद्या. अच्छा ठीक आहे. उद्या बर्थडे तुझा? ठीक आहे. आणि मग आईच्या बर्थडेला कोणतं घालणार? तुझ्या बर्थडेला हा घालणार. तोपर्यंत किती जुने होतील ना असे कपडे. मेन म्हणजे तोपर्यंत तुझ्या ह्या बाहुल्या राहतील की नाही काय माहिती. अगो बाई, नायसा आणि नायसाच्या 3 बेबीज बसलेत. वाजले आहेत संध्याकाळचे 7. नायसा मॅडमची मस्त झोप झाली आहे.
आता कुठे घेऊन चालले त्यांना? हा निर्णय करायला बाबा त्यांच्याशी कसं करणार तू त्याचं? एक पकड. भिजू नको. शतपती विनाशाय दीपक ज्योती नमस्तुते दिवा दिवा दीपक कान्हे कुंद मोती दिवाला पाहून नमस्कार करते प्रिया बाईला बाय चष्मी कराटे गलच्या सौंदर्य लगो. गुरु ब्रह्मा गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु नमः. मोरया 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 तुझे मी बाळताने तुझे सेवा करू करणे अंग्याने माझे कोटाने कोटे मोरेश्वर बाबा तू घाल पुटी वस्वहा तस्मै सूर्यवरेण्यं भर्गो देवस्य धीमहि. धियो न प्रचोदयात्. आणि ह्या तिघी पण इथे बसलेल्या प्रार्थनेला. आजी आल्यावर आजीला नमस्कार करा. आजी गेली आहे वॉकला. सो तसं तर मी फुल टाइम नायसा बरोबर असते, बट जास्त वेळ मी माझ्याच कामांमध्ये बिझी असते. जेव्हा तिला अभ्यास करायचा असतो तेव्हा मी तिला टाइम देते. पण आज आम्ही काहीतरी एक वेगळं प्लॅन केलेलं आहे. तिचे जे डॉल्स आहेत ना त्याच्यासाठी आम्ही घर बनवणार आहोत. आईस्क्रीम स्टिक्स जे आहेत ते मी आणलेत आणि तिला आवडतं ते सगळं क्रिएटिव्ह करायला अँड मला सुद्धा आवडतं. म्हणून मग आम्ही प्लॅन केला की आम्ही दोघं सुद्धा काहीतरी वेगळं करू. त्यानिमित्ताने मला तिच्याबरोबर टाईमसुद्धा स्पेंड करता येईल. म्हणजे मला समजेल की ती अजून किती काय काय विचार करू शकते. सो वाजले आहेत 9:45. मला थोडं लेट झालं कारण मी व्हिडिओ एडिट करत होती. मिनी ब्लॉग मी पोस्ट केला आहे आत्ताच. एनिवेज सो मी आणि नायसा आर ऑल सेट. तिच्या डॉल्ससाठी आम्ही घर बनवणार आहोत. ॲक्च्युली इट्स अ पार्ट ऑफ अन ॲक्टिव्हिटी. डॉल्स तर हे घर बनवणं इट्स ऑल एक निमित्त. बट मला बघायचं होतं की नायसाचं क्रिएटिव्हिटी काय, जसं की मी तुम्हाला मगाशी बोलली. आणि आम्ही आंघोळ घालतो, कपडे चेंज करतो, ब्रश करतो आणि मग थोडा वेळ हे पेपर आहे ना इकडे लिहिलंय जेवणाचं. ओके. आणि आम्ही रोज टीव्ही पण बघते ती डॉल. आणि अभ्यास पण करते ती डॉल. मग ती मी पण काही ह्यात प्रो नाहीये, बट आय नो की हे आईस्क्रीम स्टिक्स पासून बनवतात म्हणून आम्ही ट्राय करणार आहोत. आय जस्ट होप की होईल, ते माझ्याने पण होईल. डर्टी बिटी काय नाही, तूच डर्टी केले हे सगळं नाहीसर ह्याच्यावर लिहिलं. एनिवेज सो आम्ही हे स्टिक्स आणलेले आहेत. हे ऑलरेडी आमच्याकडे होते म्हणून त्याच्यावर आयडिया आली तर थोडेसे आणले आणि ते व्हाईटवाले सुद्धा आणले आहे. आणि बेडशीटची पहिलेच नायसाने वाट लावली, नवीन घातलेली काल आम्ही, त्याची नायसाने पहिलेच वाट लावली. सनी तर पहिले तिला ओरडणार आहे म्हणून मग आम्ही एक्स्ट्रा एक बेडशीट. वेडी आहेस तू नायसा? असं नाही करायचं बाबू. तुला बुक दिले की नाही, बुक वर करायचं, ह्याच्यावर का केलंस? आणि आता आम्ही इथे एक बेडशीट टाकलेली आहे आणि ह्याच्यावर आम्ही बसणार आहोत. खाली मुद्दाम न बसत बिकॉज खूप थंड झालं आहे, वातावरण पण थंड आहे. हो म्हणून चलो लेट्स स्टार्ट.
आयलँड म्हणजे आयलंड आपण खूप इकडे राहतो. आयलँड. हा आणि हे आणि हे नायसाची क्रिएटिव्हिटी बघा. ब्रश दाखव ब्रश कसं बनवलंय. आणि नायसाची क्रिएटिव्हिटी बघा. ब्रश बघा. ब्रश त्याच्यावरती ते असे. आणि हे हुशार आहेस तू नायसा. आणि हे ना काय हेच ना सगळं हे नेल पेंट. हे नेल पेंट हे नायसाने काय काय असं वेगवेगळं बनवलंय. आणि आमचं घर, दिस इज अवर घर. हे सपोर्टला मी हे असं पाठीमागे लावलंय. हे त्याचे वॉल्स आहेत. त्याच्यावर नायसाने असं विचित्र काहीतरी लिहिलं पण आहे. सो आता माझा पेशन्स लेवल संपलेला आहे. कारण वाजलेत 11 वाजायला आलेत. 11:15ला स्टार्ट, 11:10ला स्टार्ट केलेलं नायसा. हे थोडंसं तर ह्याला ड्राय करत ठेवलंय कारण अननेसेसरी घाई केली तर हे सगळं निघून जाईल. इथे आम्ही हे खाली लावलेलं आहे. आणि हे जे आहेत हे समजा असं की तो तू वाट लावलीस तर हे आता हे असे हे जे 2 आहेत हे इकडचे वॉल्स आहेत. जे आहेत हे असं येणार आहे. सो दिस इज हाऊ वी आर गोइंग टू मेक हाऊस. बट ह्याच्यावरचं जे आहे जे काय म्हणतात ते शेल्टर आपल्याला येतो ना प्रॉपरली तिला पाहिजे ट्रायंगल शेपमध्ये. लाईक एकदम व्यवस्थित ते स्टिक करून कटरनी कट करून असं सगळं काही आहे. सो आय डोंट नो मी ह्याच्यावरचं जे शेल्टर आहे ते कसं बनवणार आहे. पण आता आम्ही दोघी थकलो. मी थकले. हो सकाळी 5ला उठली आहे मी. सकाळी 5ला उठले तेव्हापासून काही ना काहीतरी कामं चालू आहेत. मिडल जो टाईम मिळतो तिथे मी आपलं जे काय म्हणतात शॉर्ट्स म्हणजे रील्स जे पण आहे त्याचं मी प्रॉपरली लिहिते आणि मग त्याचं व्हॉइस ओव्हर देते. सो इट टेक्स टाईम. मग खूप साऱ्या गोष्टी आज लाईंडअप होत्या. त्यात हे होतं नायसाबरोबर क्राफ्ट. नायसाचं एक क्रिएटिव्ह मला ते फार आवडलं. ब्रश की ती व्यवस्थित तिने ते केलं. हां बोला. जेवढं हे इझी दिसतं हे तेवढं इझी नाही आहे. मग मला असं वाटलं की हाऊसपेक्षा मी तिला फ्रेम वगैरे फ्रेम पण आपण करू शकतो बाबू. वी हॅव फोटो ऑल्सो. वॉल हँगिंग पण बनवू शकतो ह्याच्याने पॉप्सिकल स्टिक्सने. आम्ही बनवत होतो हाऊस. सगळी हाऊसची तयारी झाली आमची. पण नंतर मॅडम बोलल्या की आपण बेड बनवूया. सो हे एक फर्स्ट बेबीला बेड, मग सेकंड बेबीला बेड, आता आम्ही इथे थर्ड बेबीला बेड है ना. ओके. म्हणून आता नायसा एवढा सारा गम लावते. आणि मग आता मला म्हणते की त्यांना पिलो पण बनव. पिलो चला आता पिलो बनवूया. सो मग आम्ही आता बेड बनवलं है ना. सो फायनली आमच्या डॉल्सचे बेड आर रेडी. समजून घ्या. आणि आता तिला डॉल परत आलेले आहेत नाईट ड्रेस मध्ये. हे दोघं फ्रेंड्स आहेत म्हणून बाजूला झोपलेत आणि ती तिथे झोपले. सो चला मग या नोटवर. शूज का काढले. अच्छा घरात नाही घालत म्हणजे बाहेर जाताना तू त्यांना शूज घालणार. ओके. सो नायसा हे तू का असं खाली अंतरलं बाळा. अच्छा अच्छा नाही जरा बेडशीट टाकले. आणि पुढचे ब्लॉग्स खूप इंटरेस्टिंग असणार आहे. खूप काही गोष्टी प्लॅन आउट केलेल्या आहेत आणि एक्सायटेड आहोत विकेंडसाठी. सो ते ब्लॉग्स तुमच्यापर्यंत लवकरात लवकर येतील. सो यू कुड स्टे ट्यून्ड.